नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटण। हे अर्धा किलो मटण आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे आधी कुकरला शिजवून घ्यायचं आहे। इथे कुकर तापत ठेवलाय मी, यात 2 चमचे तेल घालूया। यामध्ये एक हा मीडियम आकाराचा कांदा आहे, बारीक चिरून घालायचा। आता थोडा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। त्यात अर्धा चमचा हळद घालूया। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये हे मटण घालायचे। मटण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून देऊया। दोन मिनिटं झालेली आहे, आपण परत एकदा परतून घेऊया चांगलं। आता यामध्ये आपल्याला चांगलं उकळलेलं पाणी घालायचं। जवळजवळ 1 ते 1.5 लिटर पाणी घालायचं, कारण हाच स्टॉक आपल्याला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यासाठी वापरायचा आहे। यामध्ये आपण मीठ घालूया। पाणी उकळायला लागलंय, यात आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आता आपल्याला याला 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे मटण चांगलं शिजेल। आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी यामध्ये मी हा खडा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला। या 3 वेलच्या हिरव्या, 1 मोठी वेलची, 1 मोठा दालचिनीचा तुकडा, हे हे चक्री फूल, 5 लवंगा, 9 ते 10 काळी मिरी, 1 चमचा धणे, 2 चमचा सफेद तीळ, 2 चमचे खसखस, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 2 तमालपत्र। हे आधी आपण भाजून घेऊया। त्यामध्ये आधी आपण धणे घालूया। मग जिरं, दालचिनी, लवंग, वेलची हे भाजून घ्यायचे। आधी हा मसाला कोरडाच भाजून घ्यायचा। आणि गरम मसाला जास्त भाजायचा नाही, नाहीतर मग त्याचा फ्लेवर निघून जातो। आता यात बडीशेप घालूया। हे खसखस आणि तीळ घालून घेऊया। तमालपत्राचे तुकडे करून घालते, म्हणजे ती व्यवस्थित वाटली जातात। गरम मसाला चांगला भाजून झालेला आहे, एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आता हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे अर्धी वाटी आहे किसून घेतलेलं। कोल्हापुरी चिकन किंवा मटणमध्ये सुकं खोबरंच जास्त वापरलं जातं। तर हे छान लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे। हे चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे
रश्श्याला छान रंग येतो. खोबरं छान लाल झालेलं आहे, ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता 1 चमचा तेल घालते ह्याच्यावर. हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे उभा, तो घ्यायचा आहे. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही हा मसाला छान भाजून घ्याल तेवढाच त्या रश्श्याला एकदम छान रंग येतो. त्यामध्ये आता हे आलं घालूया. हे 2 इंच आलं आहे, बारीक तुकडे करून घालायचे. लसणीच्या 10-12 पाकळ्या घालायच्या. तर हे पण चांगलं भाजून घेऊया. त्यातच कांदा चांगला गुलाबी झाला आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालूया. 1 मोठा टोमॅटो घेतला चिरून. जास्त घालायचं नाही, नाहीतर मग रसाला आंबट चव येते. आता हे छान भाजून झालेलं आहे. यात आपण कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करूया. आणि हे सगळं जे गरम मसाला, सुकं खोबरं भाजलेलं आणि हे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची. आता आपण मिक्सरला आधी हा सुका मसाला वाटून मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा आहे. हा आधी सुका मसाला थोडा फिरवून घेतला. आता त्यामध्येच हे घालूया कांदा, टोमॅटो. त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. वाटण झालेलं आहे. आता हेच वाटण आपल्याला सुकं मटण आणि तांबडा रस्सा या दोन्हीला अर्ध वापरायचं. आपला कुकर थंड झालेला आहे. हे बघा, हे जे पाणी आहे ते आपण तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यासाठी काढून घेऊया आणि या फोडींचं सुकं मटण करायचं आहे. हे छान शिजलेलं आहे. आता हे बघा, आता आपण करणार आहोत तांबडा रस्सा. त्यासाठी हे मी पातेलं तापत ठेवले. त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. याला तेल थोडं जास्तच लागतं, तर वर चांगली तर्री येते. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हा जो मसाला तयार केला आहे त्यातला अर्धा मसाला आपण यात घालायचा आहे. हा तांबडा रस्सा जरा पातळच असतो, अगदी घट्ट नाही करायचा. यात कांदा नाही घालायचा, कारण आपण आधी फोडणीला घालताना कांदा घातलेला आहे, त्यामुळे यात घालायची परत गरज नाही आहे. ही ग्रेव्ही जास्त फ्राय करायची नाही, आपण आधी व्यवस्थित फ्राय केलेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत. कोल्हापुरी मटणाचं हे वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरला जातो. आणि 1 चमचा आपला रेग्युलर जो मसाला आहे तो घालायचा. हा थोडा चांगला परतून घ्यायचा आहे. आता मसाला परतून झालेला आहे. आपण यामध्ये हे जे पाणी स्टॉक काढलेला आहे तो घालायचा त्यात. यामध्ये जर आपल्याला हवे असले तर पीस घालायचे, नाहीतर काही म्हणजे तांबड्या रश्श्यात
ते पीस नसतात. ही थोडी चरबी घातलेली आहे, चरबीमुळे त्याला छान आणि तवंग चांगला येतो. आता मीठ घालूया आपण मटण शिजवलं त्यात मीठ घातलं होतं त्या अंदाजाने घालायचे. थोडी चव घेऊन घातलं तरी चालेल. एवढा अजून थोडासा पातळ चालेल, कारण अगदी घट्ट तो जरा उकळी आल्यावर आणि घट्ट होईल थोडा. आता छान उकळी येऊ द्यायची आहे रसाला चांगली. गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि 5 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं. छान तवंग आलेलं आहे. आपला तांबडा रस्सा तयार आहे. गॅस बंद करते. आता आपण सुकं मटण करणार आहोत. इथे मी पॅन तापत ठेवला आहे. त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. यात मी अर्धा कांदा घातला बारीक चिरून. हा चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. यात अर्धा चमचा हळद घालूया. यामध्ये आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा आपलं घरगुती तिखट. हे चांगलं परतून घेऊया. आणि आपण हा आता जो केलेला मसाला आहे तो घालायचा. कोल्हापुरी मटण हे जास्त रस नसतो, सुकंच असतं. जर तुम्हाला थोडा रस हवा असेल तर आणि थोडं वाटण घातलं तरी चालेल. थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता आपण जे आपण शिजवलेलं मटण आहे ते आत घालूया यामध्ये. हे आता चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये. आता यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. झाकण घालून चांगली 10 मिनटं उकळी आणि येऊ द्या. आपलं मटण तयार आहे. मस्त सुगंध सुटला आहे. आपलं कोल्हापुरी सुकं मटण तयार. मी गॅस बंद करते. आता आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण मसाला तयार करायचा आहे. हा इथे मी 1 चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 1 काजू घेतलेत, 1 7-8, आलं अर्धा इंच, लसणीच्या 6 पाकळ्या, ओलं खोबरं आणि अर्धा कांदा. हे आपल्याला कोरडं हे भाजून घ्यायचंय. जिरं, खसखस आणि तीळ. चांगलं भाजलं की त्याचा जो फ्लेवर असतो तो रश्श्यामध्ये उतरतो. आता हे भाजून झालेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी. आता हे काजू थोडेसे परतून घ्यायचे. त्यात थोडं तेल घालूया. आपल्याला हा कांदा घालायचा. हा थोडासा मऊ जरासा होईपर्यंत परतायचा, लाल नाही करायचं. त्याच्यात आलं लसूण घातलं.
तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्यातच हे आपण ओलं खोबरं घालायचं आहे. हे तसंच घालायचं आणि आता बारीक वाटून घेऊया आपण. तर इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे. तेल घेऊया 1 चमचा. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले टाकायचे. तमालपत्र आहे, मोठी वेलची, दालचिनी, लवंगा आणि काळी मिरी हे यामध्ये घालूया. ही वेलची थोडी फोडून घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर सगळा उतरतो. तर हे आपण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं त्यामध्ये. चांगलं परतायचं तेला. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये जो स्टॉक काढून ठेवला आहे मटणाचा तो घालायचा. व्यवस्थित ढवळायचं आहे. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडी काळी मिरीची पावडर घालायची. चांगली उकळी येऊ द्यायची आहे रसाला. छान उकळी आलेली आहे. 2 मिनिटं जरा उकळू द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून टाकायचा. आपला पांढरा रस्सा तयार आहे. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा.